अखेरीस शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण कृषी यांत्रिकीकरण योजना, ज्या योजनेचा लाभ मागील 2-3 महिन्यांपासून प्रलंबित होता, त्या योजनेसाठी आता निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आणि या अंतर्गत विविध ज्या योजना असतात, ज्यामध्ये अवजारे असतील, यांत्रिकीकरण असतील, कृषी संदर्भात जे शेतकरी त्या ठिकाणी पात्र झाले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। याचा GR आला आहे आणि 150 कोटी रुपयांचे त्या ठिकाणी वितरणास मान्यता देखील देण्यात आलेली आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, कधीपर्यंत याचे वितरण होणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला याचा आधी GR पाहूया, जेणेकरून तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही। तर या मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता आपण GR पाहणार आहोत। तर सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी 150 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबतचा GR आज दिनांक 24 मार्च रोजी या ठिकाणी बघा करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये काय सांगितलंय, तर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। आणि सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे बघा, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। 400 कोटींची यामधील 250 कोटी रुपयांचा हप्ता त्या ठिकाणी आधीच वितरित करण्यात आलेला आहे आणि आता 150 कोटी रुपयांच्या निधीसाठी त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे। आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती हे वितरण आता केले जाणार आहे। मग यामध्ये नक्की कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, एवढ्या निधीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं भागणार आहे का? तर चला याबाबतची माहिती जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1119 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। किती? जेवढे शेतकरी यामध्ये पात्र ठरले आहेत, ज्यांनी कागदपत्र अपलोड केली आहे, पूर्वसंमती आहे, अशा शेतकऱ्यांचं जर आपण चेक केलं तर जवळपास 1119 ते 1120 कोटी रुपयांची त्या ठिकाणी गरज अथवा तरतूद करावी लागेल। त्यातील केवळ 400 कोटींची सध्या तरतूद करण्यात आली आहे, ज्यामधील 250 कोटींचं आधीच त्या ठिकाणी वितरण झालेलं आहे आणि आता हे 150 कोटींच्या वितरणास त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे। यामध्ये किती शेतकरी आहेत, तर जवळपास 3,18,000हून अधिक म्हणजे 3,19,000च्या आसपास शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहेत किंवा लाभार्थी आहेत, ज्यांना हा निधी मिळणे आवश्यक असणार आहे। परंतु एवढ्या सर्व शेतकऱ्यांना हा निधी आता तरी मिळणार नाही। आता यातील केवळ 150 कोटी रुपयांना त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांना निधी मिळणार हे देखील पाहणं त्या ठिकाणी आवश्यक ठरणार आहे। आता पैसे जमा कधी होणार, तर लक्षात घ्या, यामध्ये जवळपास 27 ते 28 मार्चच्या आधी सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे देखील यामध्ये सांगण्यात आलेले आहे, किंवा फार तर 30 मार्च। परंतु 30 मार्चच्या आधी सर्व जे शेतकरी आहेत, जे म्हणजे ज्यांना हा निधी वितरित होणार आहे, त्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। 150 कोटी रुपयांना मान्यता मिळाली आहे। तुम्ही देखील कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कोणत्या अवजारासाठी किंवा उपकरणासाठी फॉर्म भरला होता, नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।